मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा मोटिवेशनल चॅनल. मित्रांनो, व्यापारामध्ये आणि लघु उद्योजकांच्या समस्यांविषयी तर मी बोलतच असतो, पण आमचा विषय कुटुंब हे पण आहे. आणि कुटुंबाशी रिलेटेड काही गोष्टींना मी सजग करत असतो. कारण पॅरेंटिंग, फॅमिली लाईफ, हाऊ टू लिव्ह पॉवरफुल लाईफ यामध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टी ज्यावेळेस डील करत असतो पार्टिसिपंट्सच्या, त्यावेळेस काही गोष्टी लक्षात येतात आणि आपणही डोळे उघडे ठेवले तर आजूबाजूला काही गोष्टी घडताना दिसत असतात. काही दिवसापूर्वी मी आणि माझा मित्र एका शॉपच्या बाहेर उभे होतो आणि त्यांनी मला सांगितलं की हे शॉप विकलं गेलंय. बरं ठीक आहे, असं होतं. म्हणे नाही, हे विकलं गेलंय त्याची स्टोरी फार महत्त्वाची आहे. हे विकलं यासाठी गेलं की पूर्वीचा मालक जो होता त्याच्या मुलांनी ऑनलाईन गेम्समध्ये कर्ज करून ठेवलं होतं आणि ते इतकं झालं की त्याला ते विकावं लागलं. मग मला थोडासा इंटरेस्ट आला, मी त्याला पूर्ण विचारलं आणि नंतर लक्षात आलं की हे जे ऑनलाईन गेम्सचं मायाजाल पसरवलं चाललंय ते किती घातक आहे. हे म्हणजे मी नेहमी हा विचार करतो की ही पूर्वी मी एकदा मुंबईला गेलो होतो. मुंबईला गेल्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मला सांगितलं होतं की तिथे असे अट्रॅक्शन्स असतात, थोडंसं लक्ष दे. बसमध्ये आम्ही ज्या बसलो होतो तिथे खाली बस थांबल्यावर एक घोळका जमा झाला होता. तर एका व्यक्तीने पटकन खाली एक कपडा टाकला, त्यावर ते 3 पत्त्याचा गेम सुरू झाला. काही लोक पैसे लावत होते. 50चे 100 झाले, 100चे 200 झाले म्हणून आरडाओरडा गोंधळ चालू होता. आमच्याच बाजूला बसलेला एक व्यक्ती त्याला अट्रॅक्ट झाला, खाली गेला आणि तो बघता बघता ₹1000 गमावून वर कधी आला हे त्यालाच कळालं नाही आणि आला त्यावेळेस तो इतका खजील होता की तो बराच वेळ कोणाशी बोलत नव्हता. बरं, त्याच्या दरम्यान आम्ही ज्यावेळेस त्याला वर बोलवायचा प्रयत्न करत होतो त्यावेळेस ते सगळी खालची मंडळी दादागिरी करत होती. चुप बैठ, उधर बैठ. आम्ही मग ते घाबरून भानगडीत पडायला नको म्हणून चूप बसलेलो. आता पूर्वी असे प्रकार व्हायचे, पण आता ना याच्या पुढचं व्हर्जन आलेलं आहे. हे गेम्स ऑनलाईन झालेले आहेत. तुमच्या घरातला व्यक्ती जर ते खेळत असेल तुमच्या शेजारी बसून गुपचूप, तर तुम्हाला कळणार पण नाही. आणि तो पैसे घालवत असेल किंवा कमवत असेल तर तो कळणार पण नाही. पण यामध्ये असं असतं की जे पैसे घालवणारे जे असतात ते स्वतःच चूप बसतात, कारण त्यांना स्वतःलाच त्याची लाज वाटत असते. मित्रांनो, हे खूप मोठं मायाजाल आहे. आज राजरोसपणे याची ॲडव्हर्टाईज होते. टीव्हीवर ॲड होते, मोबाईल्सवर ॲड होते. चांगले चांगले फिल्म ॲक्टर्स याची ॲड करतायत. आणि त्याच्यामध्ये जो गेम त्याच्यामध्ये जो आम्ही तुम्हाला सपोर्ट करू वगैरे वगैरे दाखवला जातो. तर एक सरळ साधी विचार करणं आवश्यक आहे. समजा असं गृहीत धरा की 3 मित्र मिळून पत्ते खेळतायत. आणि ते पत्ते खेळत असताना त्यांनी ठरवलं की आज आपण थोडासा पैसे लावून खेळूया. त्यापैकी एक जण जिंकला. पण तो कधी जिंकू शकतो जेव्हा 2 जणांचे पैसे हरलेले असतील. ते बाहेरून पैसे येणार नाहीयेत. या तिघांचाच पैसा हा एकमेकात डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. आता असं गृहीत धरा हे कोणाच तरी घरी बसलेले आहे. त्या व्यक्तीला स्वतःला त्या खेळण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, पण तो म्हणाला माझ्या घरी बसा, पण माझ्या घरी बसल्याबद्दल जो जिंकेल त्याने मला 10% द्यायचे. तो पण ॲग्री करेल, कारण त्याला मिळणारा पैसा हा ॲडिशनल आहे. समजा तो जो जिंकला त्याने जिंकलेल्याची अमाऊंट 10% त्याला देऊन टाकली. खेळणारा खेळला, हारणारे हारले, जिंकणारा जिंकला आणि ज्यांनी ते खेळायला दिलं, ती फॅसिलिटी दिली, त्यांनी 10% घेतली. हाच प्रकार ऑनलाईन चालू आहे मित्रांनो. आणि हे कळत नाही आपल्याला, की आपल्याला असं वाटतं की हे सगळे गेम्स हे श्रीमंत होण्याचे मार्ग आहेत. होऊच शकत नाही. कुठलाच बिझनेस हा दुसऱ्याला श्रीमंत करण्याकरता असूच शकत नाही. एक सरळ साधा विचार करा की ते सगळं जो सेटअप उभा केला असेल, त्या सगळ्या ऑनलाईन सगळे गेम्स वगैरे जे असतील, काही IT अभियंते तिथे बसवलेले असतील, त्यांना काय हे सांगितलेलं असेल का की आपण लोकांना जिंकून द्यायचंय, लोकांना श्रीमंत करायचं. कदाचित त्यांना ट्रेन यासाठी केलं गेलं असेल की यांना ट्रॅक करा, यांना एका लेव्हलपर्यंत जिंकू द्या आणि नंतर खाली आणा, असे प्रोग्राम्स डिझाईन करा. आणि याला आपला आज युवक किंवा बरेचसे लोक बळी पडत चाललेले आहेत. शासनाने काय काम केलंय? शासनाने सांगितलं याच्यावर लिहा की याचं तुम्हाला व्यसन लागू शकतं, यावर धोका आहे, असं लिहा. म्हणजे काय? बंदूक विकायची, पण बंदुकीसोबत लिहायचं की यावर सांगा की बंदुकीची गोळी आहे, ती स्वतःला मारली तर मग तुम्ही मराल किंवा इतरांना माराल तर ते मरतील. हे तुम्हाला कळालं का? ओके, नाव यू आर एलिजिबल टू टेक
गन, तुम्ही आता बंदूक घेऊन जा. म्हणजे एकाने आपली जबाबदारी झटकलेली आहे. आणि शासन आपल्याला माहितीच आहे, आपल्याकडे दारू किती विकली जाते, राजरोस पण विकली जाते, गुटखा विकला जातो, सिगरेट, तंबाखू सगळ्या गोष्टी विकल्या जातात. फक्त त्यावर सांगितलं जातं किंवा दिस इज इंजुरियस टू हेल्थ. प्रिव्हेंट नाही केलं जात. तो आता पुण्याचा सुद्धा जो किस्सा झालेला आहे तो पण तो विचार करा ना मित्रांनो. त्याच्यामध्ये तो जो म्हणजे ह्या सगळ्या इतक्या वरवरच्या गोष्टी आहेत की तो पब मालकावर कारवाई झाली असं दाखवलेलं आहे. त्याचं लायसन्स रद्द नाही झालं, तो उद्या परत चालू करणार आहे आपल्याला कळणार पण नाही. हे सगळं मायाजालमधून आपल्याला आपली पिढी वाचवायची हे लक्षात घ्या. आणि मला आता जो उद्याचा धोका दिसतोय तो ऑनलाईन गेम्सचा आहे. यामध्ये सुरुवातीला काही हजारात काही लाखात लुटले जातील, काही त्याचं व्यसन जसं वाढत जाईल ती अमाऊंट वाढत जाईल मित्रांनो. कारण एक तर लाईफस्टाईलचं अट्रॅक्शन दाखवलं गेलेलं आहे. कमी पैसे असणं इज क्राईम असं लोकांच्या मनात बिंबवलं चाललंय. ब्रँडिंग, जर ब्रँडेड गोष्टी जर वापरत नसाल तर तुम्ही तुमच्यात काहीतरी कमी आहे असा न्यूनगंड निर्माण केला जातो. त्यामुळे तुम्ही जेवढं कमवताय त्यापेक्षा जास्त तुम्हाला कमवणं आवश्यक आहे हे शिकवलं जातंय. ते आवश्यक आहे, पण त्याचे मार्ग वेगळे आहेत मित्रांनो. त्यामुळे हे जे मायाजाल सध्या ऑनलाईन गेम्सचं रचलं चाललंय, याच्यासाठी आज पालकांनी आणि प्रत्येकाने सजग होणं आवश्यक आहे. अन्यथा मला असं वाटतं की हे फार मोठं षडयंत्र आहे की भारतामध्ये असलेले 65% पॉप्युलेशन जे यंग आहे त्याला कुठल्या ना कुठल्या मार्गाने करप्ट करण्याचं हे सगळं प्रकार चालू आहे असं माझं मत आहे. एक ड्रग्सचं प्रकरण तर आहेच आहे. दुसरे ऑनलाईन गेम्स आहेत, म्हणजे जुगारी मनोवृत्ती क्रिएट केली जाते. त्यामुळे विचार करा की याविषयी सुद्धा आता आपल्या नेक्स्ट जनरेशनला समजून सांगणं किती आवश्यक झालेलं आहे. सहजपणे तुम्ही गुगलवर जाऊन चेक करा हे सगळे ऑनलाईन गेम्स चालू आहेत त्याची रियालिटी काय. आणि आम्ही आमच्या बिझनेस ट्रेनिंगमध्ये लोकांना हेच सांगतो की द प्रायमरी एम ऑफ युअर बिझनेस इज टू फुलफिल युअर ड्रीम्स. समजा मी जुगाराचा जर बिझनेस करत असेल तर मी माझे ड्रीम्स फुलफिल करायलाच बिझनेस चालू करेल. हा, मी पैसे वाटेन, यामध्ये पैसा हाच सगळ्यात मोठा रॉ मटेरियल आहे. सो 4 लोकांकडून पैसे जमा करायचे, एकाला द्यायचे हे. आणि माझा तो 10% मी जसं मी म्हणालो की माझ्या घरात तुम्ही बसलेला आहात म्हणजे माझे 10% मला द्या, हा प्रकार चालू आहे. या गोष्टीकडे तुम्ही पालक असाल तर नीट लक्ष द्या मित्रांनो. तुमच्या नेक्स्ट जनरेशनला या गोष्टीविषयी अवेअर करा. कारण आपण खूप मोठ्या एका जंगलामध्ये पाऊल टाकलेले आणि या जंगलामधली ही सगळी आर्थिक श्वापदं कधी पैसे काढून घेण्याकरता कुठलं मायाजाळ टाकतील त्याचा भरोसा नाही. मित्रांनो, मला हा विषय थोडासा उपयुक्त वाटला, गरजेचा वाटला म्हणून आज आपल्याशी बोललो. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करा. कारण मला 1,00,000 कुटुंबियांमध्ये माझ्या या व्हिडिओजद्वारे किंवा आमच्या या अभियानाद्वारे आर्थिक साक्षरता, उद्योगाची भरभराट किंवा तुम्ही व्यवसाय व्यापार जे काय करत असाल त्यामध्ये भरभराट हे आमचा उद्देश आहे. नमस्कार.